होळीच्या पुरणपोळ्या आता काकी आणि मम्मीने बनवायला लावल्यात, तर ते आम्ही दाखवू पुढे. आणि संध्याकाळी होळी आहे, तर त्याचं पण तुम्हाला आम्ही ह्या ब्लॉग मध्ये सर्व बघायला भेटेल. त्याची थोडी तयारी करतात, ते पण आम्ही दाखवू गावात जाऊन. आणि आमच्या गावात कशी होळी असते ती बघण्यासाठी आम्हाला लास्ट पर्यंत बघायचा हा ब्लॉग. आणि जे पुढे काय होईल ते आम्ही तुम्हाला दाखवूच. आणि भेटूया नंतर. बाय बाय बाय. मोठे हे पुरण कसं बनवलंय? 1 किलो चण्याची डाळ आणि 1 किलो गूळ. आणि मग चण्याची डाळ धुतली, कुकर मध्ये लावली, पाणी ठेवलं, 4 बोटं शिजवल्यावर पाणी काढून टाकलं पूर्ण. आणि नंतर गूळ टाकलं 1 किलो झाली. आणि मग त्याचं पुरण झालं. बघा हिची मीटिंग चालू आहे. हाय, किती टाइम लागेल? कधीपासून? 5 मिनिटं सांगते, लवकर ये. चला मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? आपण बघूयात किचन मध्ये काय चालू आहे. काय करायला लागले मम्मी? पुरणपोळ्या. हाय मोठ्याई. हाय. आणि माई काय करते? मी बनवते कांदा भजी. कांदा कुठे? हा कांदा आणि कोशिंबीर येते. पोळी रेडी झाली आहे आणि ही पण आली आहे. मीटिंग संपली. काढून कशात ठेवू? तो डबा आहे स्टीलचा. कुठे ठेवला डबा? जय फक्त बघायला आलाय. मी फक्त बघायला आलाय कसं बनवतात. शाबास बेटा. हा संध्याकाळी होळीसाठी ऊस घेऊन आला एवढा मोठा. असं घेऊन जायचं. दाखव कसं. तुला ना जायचंय मॅडम, परत या, परत घेऊन. हे नारळ होळीमध्ये टाकायला. आता काकींनी पुरणपोळ्या भाजायला आल्या. कोई लेना देना नहीं, ना दुनिया से लेना ना देना, अपने में मस्त रहता हूँ. भगवान ने शक्ल अच्छी दी है. आता आम्ही चालल्यात मलबेरी खायला. हे श्रावणीताईच्या घरी तिने लावून ठेवलंय झाड मस्त. हे बघा आता तुम्हाला दाखवतो मी. सकाळी मी काढले भरपूर. ते बघ काढ. हे बघा सगळे. ठीक आहे मलबेरी. पकडू नको त्याला. बघा हे ब्लॅक ब्लॅक होतात ते खायचे असतात. हे बघा एवढेच मिळाले. आंबट असतात ते पण. रेड असतात ते पिकलेले नाही आहेत आणि ब्लॅक झालेले पूर्ण पिकलेले. हे बघा ह्यांनी पण खाल्लं. ट्राय करूया कसं लागतं. एक मेंबर मी
तिकडची ती तिचा क्लास आहे, तिची एक्झाम झाली पण आता उठली आहे ती. क्लास नाही गेली आता उठली, आंघोळीला गेली आता. येईल ती संध्याकाळी, तिला पण भेटूया तिकडे. आता हे झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी गावात होळीची तयारी करायला चाललोय थोडी, म्हणजे रांगोळी वगैरे. माहित नाही रांगोळी आम्हाला येत, पण आम्ही फक्त हेल्प करू आजूबाजूला, तर ते पण आम्ही लावू. आणि प्रणीला मुद्दाहून स्कूलला जायचं म्हणून प्रोजेक्टच नाही केला कम्प्लीट. आणि नंतर काका बोलले की नाही तुला जायलाच लागेल. तेव्हा अशी घेऊन आली, अशी बसलेली, अशी केस बीस पुढे घेऊन करून दे बोलली ना काय, फक्त करून दे. प्रचितीने करून दिला. नंतर गेली रडायला लागली आणि सकाळी उठलीच नाही, म्हणजे पोटात दुखते माझ्या. आणि त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्याकडे, ह्यात टाकूया, ऍड करूया. थोडाच आहे, ती दाखवत नाहीये ती कशी रडते ते. ही बघा प्रणिती, तिला स्कूलमध्ये जायचं नाही मिळत तर आगाऊन बसलाय. स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून तिने असाइनमेंट केल्या नव्हत्या, आता घेऊन आलाय. बघा आज कोणतरी न काम करणारी मुलगी काम करायला लागली. मी करते काम, काम करते. मी करते काम, विचार माझ्या मम्मीला. मी नसल्यावर करते. जय तुला काय बोलायचं यावर? मी करते काम. केलंच पाहिजे. ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. पुरणपोळ्या झाल्यात तयार. मार मार. तू कधी आला उर्वेश? त्याला विचार ना कधी आला. कधी आला? आता कोणाकडे आला तू? मामा. कोण मामा? उर्वेश कोण मामा? कोण मामा? ये मामा. ही बघा मोठ्याही आलेली आहे, सगळे आल्यात गावात. आता होळीला भेटूया. हा बघा हे उद्विश. तर रात्रीच्या होळीची तयारी चालू आहे. लाईट लावायला लागली आणि ह्यांचं काय चाललंय? उद्विश काय करतोय? चल उद्विश घरी जाऊया आपण. चल घरी. राजू काका घेऊन आलेले.
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.